निजामपूरची आजची सभा शिवसेना उमेदवारांच्या विजयाची नांदी। जाहीर प्रचार सभेत मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास। येत्या 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही केलेली विकास कामे तुमच्या आयुष्याला पुरणार असून विरोधक येथील काही आमिष दाखवतील त्यांना भूलू नका असे सांगत आपले निजामपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार अविनाश अनिल नलावडे, पाटणूस पंचायत समिती गणातील उमेदवार विलास यशवंत शिंदे व निजामपूर पंचायत समिती गणातील उमेदवार अक्षय जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन निजामपूर येथील निजामपूर पंचायत समिती गणाच्या जाहीर प्रचार सभेत मार्गदर्शन करताना राज्याची रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले। रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची जोरदार रणधुमाळी माणगाव तालुक्यात सर्वत्र सुरू आहे। या निवडणुकांच्या प्रचार सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांच्या विरोधात लढत असलेले पक्षाचे कार्यकर्ते झाडत आहेत। शिवसेना पक्षाचे निजामपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार अविनाश अनिल नलावडे, निजामपूर पंचायत समिती गणातील उमेदवार अक्षय जाधव, पाटणूस पंचायत समिती गणातील उमेदवार विलास यशवंत शिंदे यांच्या प्रचारार्थ निजामपूर पंचायत समिती गणाची जाहीर प्रचार सभा बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी निजामपूर येथे नामदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती। या सभेला प्रचंड गर्दी होती। सभेत नामदार गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना विरोधकांवर जोरदार टीका करीत त्यांनी केलेली विकास कामे निजामपूर विभागातील जनतेसमोर ठेवली। या सभेला मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे, पक्षाचे माणगाव तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर, ज्येष्ठ नेते रामभाऊ रणपिसे, अनिल मोरे, प्रसाद गुरव, उपतालुका प्रमुख सुधीर पवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार अविनाश नलावडे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, पंचायत समितीचे उमेदवार विलास शिंदे, माजी सभापती आप्पा म्हामुणकर, विभाग प्रमुख मनोज सावंत, ॲडव्होकेट अच्युत तोंडलेकर, गणेश समेळ, नितीन पवार, स्वाती दबडे, प्रसाद धारिया, मंगेश सावंत, नितीन दसवते, मंगेश पोळेकर, संतोष पोळेकर, मंगेश बाटवले, संजय गुळंबे आदींसह निजामपूर पंचायत समिती गणातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विभागातील ग्रामस्थ बंधू भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जाहीर सभेत माणगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती बोंबले, माणगाव नगरसेवक सचिन बोंबले यांच्या पत्नी स्मिता बोंबले, माणगावचे माजी उपसरपंच अनंता थळकर यांच्यासह निजामपूर विभागातील कार्यकर्त्यांनी नामदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला। यावेळी मार्गदर्शन करताना नामदार भरत गोगावले पुढे म्हणाले की आम्ही कधी चुकीचे करीत नाही, चुकीचे बोलणार नाही, मात्र असे असतानाही कोणी आम्हाला डिवचले तर बाप म्हणून आम्ही त्यांना सोडणार नाही। ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे। सर्वांनी हातात हात घालून काम करा। आपण काम करतो तेव्हा 5 वर्षातून एकदा मतदान रूपी आशीर्वाद तुमच्या सर्वांकडून मागत असतो। त्यानंतर 5 वर्ष आम्ही तुमचे सेवकरी म्हणून काम करतो। विरोधक कधी तुमच्या मदतीला धावून आले असतील तर सांगा। आम्ही विकास कामे तर करतोच, परंतु लोकांच्या सुखदुःखात धावत जाऊन लोकांना मदत करत असतो। रात्री अपरात्री आपल्या कार्यकर्त्यांचा फोन आला की तो कोणत्या तरी अडचणीत असेल असे समजून आम्ही फोन घेतो व त्यांची अडचण दूर करतो। या विभागातील एकही गाव, वाडी, वस्ती अशी नसेल ज्या ठिकाणी भरत शेटचे व शिवसेनेचे काम नसेल। विरोधक केवळ निवडणूक आल्यावर या ठिकाणी येत असतात। आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार अविनाश नलावडे, पंचायत समितीचे उमेदवार विलास शिंदे, अक्षय जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा। निजामपूरची आजची आपली सभा ही विजयाची नांदी असून येणाऱ्या 9 तारखेला आपण सर्वांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी माणगावला या असा विश्वास नामदार गोगावले यांनी बोलून दाखवला। यावेळी बोलताना मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की भरत शेटनी दिलेले उमेदवार निवडून द्या। गोरगरीब जनतेचे शेठ भरत शेट आहेत, ते श्रीमंतांचे शेठ नाहीत। त्यांनी दिलेले उमेदवार हे हिरे आहेत। आजच्या सभेला लाडक्या बहिणींची मोठी उपस्थिती आहे असे सांगत ज्यांच्या पाठीशी महिला त्यांच्या मत पेटीत नंबर पहिला असा विश्वास आमदार सुर्वे यांनी बोलून दाखवला। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।